मंडळी राम राम, काय चाललं तुमनं? बरंच आहे ना? तुम्ही इंट्रो तर पाहिजे दा ना, कस काय येत आज ना व्हिडिओ बोलता बारीश आहे बरं का मंडळी. आज आपुले जाणंच आहे कुठे, वाठोडा गावले. कसं आले तर हाऊ टी व्ही सोडाले. मग टी व्ही सोडणार होता ते आम्ही सरा रेडी घेत ना. किरण बागुल बी येल होता, पका भाऊ, के मी आणि नितीन आबा. केनी चष्मा घालेला होता तो, मग मी बी चष्मा घाली घेत ना भाऊ. म्हणतो काढा ना, मग मी बी चष्मा घाली घेता ना भाऊ. मग आबा काही, पक्का भाऊ काही, किरण भाऊ काही चालूच होतेस ना प्लॅन एस्टिमेट काहीतरी. असे करूत तसे करूत म्हणतो. नितीन आबा मागे नाही घेता हो. नितीन आबाने का पुढे गेली होती का काय लपड होतं. मग वना ना भाऊ नितीन आबा मग पाय उचलतच. मग म्हणत भाऊ आपण ताराबाद नाकावर, ताराबाद नाका ना उड्डाण पूल बोलतो आवडस मंडळी माले. हे सटाना मजा रे, ती वेगळी सुंदर ताशी ती. गणू दादा, मग आम्ही यशवंतनगर ना सुमन पेट्रोल पंपवर वनूत ना भाऊ. आणि मग तटे लागा ना के सरास करणं क्वांट्री जमा कराले. क्वांट्री द्या भाऊ म्हणे. मंडळी आहे डिझेलनी क्वांट्री होती बरं का. पण विषय अशा होई घ्या, नितीन आबा ना पैसा कुठ तरी पडी घ्या भाऊ. मोठा कॉमेडी वहिनी तटी. कोणाकडे काल तिथं टपरी मात आमना होता. कोणती टपरी मा नाही रे, गाडी ना. नितीन आबानी पुढी गाडी जांबली टाकी भो. नितीन आबाना काही पैसा सापडणार नाही. जास्त नव्हतात, फक्त 200 रुपये गेलो होता आबानी करती. मग काय नितीन आबानी क्वांट्री आम्ही टाकी दिली ना भाऊ. मग गणू दादा म्हणतं टाक गडा पटकशी डिझेल. आमले गाय विराय नी टाइमपास काय करू नको भाऊ म्हणतं. आबानं काय तरी राहत म्हणतं दर टाईमनं. पका भाऊ नाही ती ऍक्टिंग जबरदस्त होती ना भाऊ, काय विषय नाही. मग काय आपण मळगाव पानतापल आले पाणी कसे चालूचे आपला मळगाव ना नदीले आराम नदीचे ना भाऊ. मग गाडी मग बटूत भाऊ. मग सुटू 8 एक कुठे तांबांनी कुठे काहीतरी खाई घेत म्हणतं फक्त. किलो 60 रुपये किलो, नंतर 50 रुपये किलो, 5 वाजता 40 रुपये किलो, 7 वाजता 10 रुपये किलो, 10 रुपये 2 किलो. म्हणे फुगड की जाय म्हणे सगळ्याच पाहिजे रस्त्यावर. अरे तिने मायला झेंडू ना फुलत ना बेकार हाल घ्या दसरा ना दिवस वाईटचे हो नाना बेकार कामची शेतकरी वर्गाने. मग काय दुपार ना 12-1 वाजी जायला होतात. भूक बी लागी जायला होती. केकेल म्हणतं काहीतरी खाई गडाबो म्हणतं. मग 14 ना आली या पावडा बोलता बारी भेटस ना, पावडा आणि सँडविच. केके ना आम्ही सुटूत ना भाऊ आता खायशी गरम गरम. बाकी नसले विचार तर त्या मजा ना काहीच नाही गेलो होतात. बाबू म्हणतं मग तुम्ही इच्छा आमले भूक लागेलची. मग आम्ही तर कास होतच म्हणतो. त्या उभा होतात गाडी पण मग मी लागू भो सँडविच वाकार आले. चव एक नंबर होती बरं का मंडळी, एकदम सुंदर.
केक याने बी हात बीत दिगी ना मग सर्व मांगल्य शिवार्थ साधले आई समोर हो ना डांग सांगता ना मग आम्ही डांग सोडून आले वगैरे वाडा किती वेळा दिलो गणची पुढे केलं ना वगैरे पाला आपला घर नसेल असं का पायदा काढतो चला वातावरण इतकं सुंदर होतं ना मंडळी हे एकदम मस्त आबूट बिबूट ना सूर्यनारायण दर्शन नव्हतं त्या नितीन आबानी आणि केकेनी जो चुमकणी होती ना वो एकदम बेकार ना अशी मजा इरांची ऐकाले आई टाकाटाकी चालू होती ना वो गाडी माती दोन्हीच नि मग एकदम बेकार पॉलिटिक्स वर विषय चालू होता त्यासनं आला एकदम जबरदस्त बाकी ना बिचारा राहतात त्या टीव्हीला आंगडी सर बेकार आलत होती त्यासनीवाली मग आम्ही काय केळ जर धरण लाली नीटच चालूत ना भाऊ मग आबा म्हणे तिकून येताना 100% थांबा ना म्हणे पहिले आपण टीव्ही ठोकी आणि म्हणे मग पावा ना म्हणे पुढलं पिटलं काय जरा आता हो इकडे काय इकडे 8 किलोमीटर सांग ना आता बरोबर पाठोडा आज सरळ टन्न मारी दुराट खेडाकडे नाही आता नाही हा थोडा मिळते ते तिकडे जाणं पडत मग काय आम्ही आहे बारी पिरी ओलांडी किती ना भाऊ एकदम बारी रस्ता होता ना तो पाणी ना शेतडा बी पड राहतात ना एकदम बारी वाट राहतात बघा मंडळी मग म्हणून आम्ही पाठोडा गाव पाठोडा ना वाठोडा गाव फार मोठं भारी शेकर का प्राचीन गाव शे वाठोडो इंद्रभाऊ सगळं हे टाकी द्या बस फक्त भाजी बनाडताना ना बरोबर इंद्र भाऊ तरी माल भलाई घ्या बघा म्हणजे वेगळी का फोन करतात कट्टेवा केले बरोबर काय पास नाही आता ज्वेलरी आता कुठे हो चला टाईम साईड इकडे दोन हात सांगा शेड खाल का समोर समोर शेड समोर उतारी घेते गाडी पान चांगला कुठे बस गाडी वळाई मग पोची गौत ना भो फायनली मग नितीन आबा आणि गाडी ना भो टीव्ही या इंद्रभाऊन त्याच्यात त्या ते वाटोडा गावले राहतस त्या मित्र बी शेत आणि कस्टमर बी शेत त्याचं म्हणणं असे होतं की बा तुम्ही सराजण या टीव्ही फिट करी जा मस्त गावठी कोंबडानं भाजी बनाडत म्हणे आपण मग चालय ना त्या मित्र शेत असे बी येणं होत नाही आता पोचतोच ना आम्ही सर बागुल साहेबचा काढून आणा मग का आम्ही गेल्या सोपादारी की दादा भाऊ एक साईडले किरण बागुल एक साईडले किरण काळे एक वेगळीच मजा ना आणि आता लाय ना आबानी ठोकली टीव्ही मग पाय सरळ का रोशन भाऊ इकडे फोन घ्या खाली करे बस थोडं वरती नाही रे वरती नाही तर नाही रे बरोबर होतं ते पहिले बरोबर होतं हा थोडं तर पिऊ झालं थोडं पाणी ते वरला आली एक टोला वाढी द्या तीन टीव्ही तर चालू आहे पण नो सिग्नल धकाड राहता मग पक्का भाऊ दिदा आम्ही छत्री पण चढायचं पण म्हणा वशीत पाणी बंद होतं देवकरी गेलो तू मग नितीन आबा म्हणे तो दोरा खोल म्हणे पहिले म्हणे मग तो दोरा खोला ना नितीन आबा ना आत नाही
टीव्ही तर चालू आहे गे भाऊ, मग या सरा बाहेर बसा त्या कोंबडाकडे राहतात पैसे. मन इंदर भाऊ म्हणे बाजी होई जायचे म्हणे, चला म्हणे आता आपण घरकडे जाऊत म्हणे. म्हणतं थांबा जरा असं आमले तुमनं गाव बिव पाय घेऊ द्या भाऊ म्हणतं कसं काय शेती. मग मी बी गिदाना फेरफटका मारी संतटे. गाव बोलतं भारी होतं मंडळी, जरा असा नेमकाच घर होता तटे, पण मग चारी मिरी डोंगरच डोंगर ना, आणि ढगाळ वातावरण होतं एकदम भारी वाटे होतं ते. नुसतं गारवा होता ना भाऊ, एकदम सुंदर ना. मग केकेनी बी गाडीना टन बिन मारी ना, केके बी लढाय ना एक एक वाट पाई. मग एक एक गोळावा लागत ना भाऊ सरा. सरा असले बुका लागी जाल होत्यात भाऊ. मग काय गाड्यात बसलो तर डायरेक्ट डळूत ना आम्ही. तर 1 किलोमीटर होतं इंदरभाऊन त्यासनं घर. मग काय पोची होत ना आम्ही. मग सामान पाणी बॉटल काय ते काढा लागूत. मग मागे ती या इंदरभाऊन त्यासना पाऊस येतच, त्या बी लागत ना त्यासनाच गरमा कार्यक्रम होता. मग आम्ही जाताच खावाले पैसे घेतो ना भाऊ. भाजी तर अशी प्युअर दकाय रांची ना भाऊ, एकदम भारी ना. मावशी थोडं बट्ट गरम करी घ्या. गरमच होता ना आता आता थंड हवे घ्या. अरे कमी एक नंबरचे बरोबर भाजी चौकस काय रस्सा ना गरम सगळा होईल एकदम सुंदर. सगळं हिशोब पैसे ना तू डायरेक्ट सांगते तूच करतात जायचं. आमना हयात मग अशी भाजी कधी नाही भाऊ आम्ही. एकच नंबर. का हो बघा एकच नंबर. एक नंबर काय विषय नाही. का बाबा एकच नंबर भाजी, एकच नंबर. आम्ही अशा वाणी वाणी खावत ना भाऊ, पण ओरिजिनल सांगत मंडळी एक नंबर भाजी होती बरं का. एकदम सुंदर ना, एकदम भारी एक नंबर टेस्ट होती. म्हणजे ड्युट्या बोललीच नाही, भाजीपेक्षा भारी लागली बरं का भाजी. एक नंबर डायरेक्ट काय विषय नव्हता. क्वालिटी एक नंबर क्वालिटी. या जेवाले मग आम्ही जेवण करी बाहेर होत ना भाऊ डायरेक्ट. मस्त आम्ही कौलंग काय राहतो बरं का मंडळी. पण मग केकेन त्याच ना होई जायला होतं. केके मोरेच गाडी माही लागा होता ना भाऊ. केकेला एवढं आण लागी पडत केके नाही झोपी घेणार ना भाऊ. मग मंडळी आटे पाटी खरी होई गे आम्ही वाली खावा गे जेवण खावणं होई घ्यात मस्त पैकी. या आमना जिज भाऊ आटी जेवत होतो आम्ही. त्याने एकदम जेवण खावणं आणि मस्त सुंदर अशी भाजी होती. भाजी ना कारागिर बी आणि एकदम सुंदर भाजी बनाडी होती. तुम्ही कधी बी इकडे पण हाऊ गडी शे का हाऊ गडी एकदम डेंजर डॉन एक ग्लास मारी काय नाही त्याला. पुढे काय करायचं पुढे काय करे माहिती का, पुढे काय करी कोणी देणार नाही ठी. डॉन रे डॉन. नाही गिरा एक नंबर एकदम सुंदर. एक नंबर. या इंद्रभवन त्यासना कडे गेलो होतो टीव्ही फिट करा. त्यासने एकदम विचार काय आमना आला आणि एकदम सुंदर असे कार्यक्रम व्हायला. चाहे दुश्मन जवान हमारा सलामत रहे दोस्ताना. दोस्ताना नहीं रे, दोस्ताना. मैं तो तुमसे कहता हूं पियो पिलाओ 4 दिन की जिंदगी उसे नृत्य बनाओ, उसे उत्सव बनाओ, छलको
ऐसे कंजूस होकर अपने को बांध के मत बैठे रहो। मंडळी आम्ही मग क्या दरदरनो ही लागू होत ना भाऊ, नाच आले ते बी जोरात ते बी. मंडळी तुमले आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं? जर आवडणार असेल तर लाईक करा, नवीन होशात तर सबस्क्राईब करी घ्या मंडळी. सबस्क्राईब केल्यामुळे काय जे तुमले आपला सारा व्हिडिओ पाहायला भेटतील मंडळी. तुम्ही नका थोडे